हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्ड सायन्सचं 8th चॅप्टर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी याचे क्वेश्चन आन्सर्स. क्वेश्चन नंबर 1, 2 आपण आधीच्या पार्टमध्ये बघितले आहेत. आता क्वेश्चन नंबर 3 पासून आपण पाहणार आहोत. तुमच्या स्टँडर्डचे मॅथ्सचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. तरी तुम्हाला कुठल्या एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन 3 आपल्याला विचारलेला आहे, आन्सर इन युअर ओन वर्ड. आपल्या शब्दात आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. त्यातला ए आहे, हाऊ विल यू प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम लाइटनिंग. जर विजा चमकत असतील आणि वीज पडेल तर अशा वेळेला तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करणार हे आपल्याला विचारलं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, टू प्रोटेक्ट फ्रॉम द लाइटनिंग वी हॅव टू पुट लाइटनिंग कंडक्टर ऑन हाय राईज बिल्डिंग. बिल्डिंग्सची उंची जेव्हा खूप जास्त असते त्यावेळेला आपल्याला प्रोटेक्शनचं कंडक्टर वरती ठेवायला हवं, जेणेकरून ती वीज ग्राउंडला जाईल. सेकंड पॉईंट बघा, वी शूड नॉट स्टँड अंडर ट्री इन रेनी स्ट्रॉमी वेदर. जर वादळ वारा चालू असेल तर अशा वेळी आपण झाडाखाली उभं नको राहायला, जेणेकरून विजेपासून आपला धोका टळेल. थर्ड पॉईंट बघा, वी शूड नॉट टू गो आउट विथ अन अम्ब्रेला इन हेवी रेन्स लाइटनिंग अँड थंडर. जेव्हा विजांचा खूप कडकडाट असेल आणि खूप पाऊस पडत असेल, विजा चमकत असतील, अशा वेळेला आपण छत्री घेऊन जाऊ नये. आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये बघितले की छत्रीला मेटल असतं आणि त्याचबरोबर सिंथेटिक फायबर असतं, त्यामुळे विजेचं अट्रॅक्शन जास्त होतं. त्यामुळे आपण छत्री घेऊन अशा वेळेला बाहेर पडलं नाही पाहिजे. नेक्स्ट बी क्वेश्चन बघा, हाऊ आर चार्जेस जनरेटेड. चार्ज जो आहे तो कसा तयार होतो हे आपल्याला विचारलंय. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, फ्रिक्शन कॅन बी कॉजेस अ चार्ज टू डेव्हलप because on rubbing some negative charge particles are transferred from one substance to other and the later develops a negative charge. ज्या वेळेला दोन ऑब्जेक्टमध्ये घर्षण होतं, ठीक आहे, फ्रिक्शन होतं, त्यावेळेला काय होतं, काही निगेटिव्ह जो चार्ज आहे तो एका सबस्टन्सपासून दुसऱ्या सबस्टन्सकडे जातो. मग जो दुसरा सबस्टन्स आहे त्याचा निगेटिव्ह चार्ज वाढतो, त्यामुळे इलेक्ट्रिकली ते चार्ज होतात. नेक्स्ट पॉईंट बघा, द सबस्टन्स विच पार्टिकल्स आर रिमूव्ह लूज निगेटिव्ह चार्ज अँड हेन्स इट डेव्हलप अ पॉझिटिव्ह चार्ज. बघा, एका सबस्टन्सकडनं निगेटिव्ह चार्ज जेव्हा दुसऱ्या सबस्टन्सकडे जातात त्यावेळेला त्याचा पॉझिटिव्ह चार्ज हा जास्त असतो, निगेटिव्ह चार्ज काय होऊन जातो, कमी होऊन जातो, आणि अशा पद्धतीने चार्ज हा जनरेट होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन द लाइटनिंग कंडक्टर व्हॉट प्रोव्हिजन इज मेड फॉर स्प्रेडिंग द इलेक्ट्रिसिटी इन द ग्राउंड. लाइटनिंग कंडक्टरमध्ये कशा पद्धतीने वीज ही ग्राउंडला पोहोचवली जाते हे आपल्याला विचारलंय. फर्स्ट पॉईंट बघा, द लाइटनिंग कंडक्टर कन्सिस्ट ऑफ अ लॉंग कॉपर स्ट्रीप विथ वन एंड फोर्क. दिस एंड इज ॲट द हायेस्ट पार्ट ऑफ बिल्डिंग. एका टोकाला कॉपरची स्ट्रीप असते, जे की बिल्डिंगच्या सगळ्यात हायेस्ट टोकाला असतं. सेकंड पॉईंट बघा, द अदर एंड ऑफ स्ट्रीप इज कनेक्टेड टू द प्लेट ऑफ कास्ट आयर्न. एक टोक वरच्या बाजूला असल्यानंतर दुसरं जे टोक आहे ते आयर्नच्या कास्टला प्लेटला लावलेलं असतं. थर्ड पॉईंट बघा, अ पीट इज डग into the ground. Coal and salt is filled into the pit and the iron plate is upright to the pit. खाली एक खड्डा केलेला असतो आणि त्या खड्ड्यामध्ये कोल आणि सॉल्ट, थोडं मीठ टाकलेलं असतं आणि दुसरं जे टोक आहे ते त्यात बुडवलेलं असतं. नेक्स्ट फोर्थ पॉईंट बघा, देर इज ऑल्सो अ प्रोव्हिजन ऑफ पुटिंग वॉटर इन इट. बघा, आपल्याला माहिती आहे पाण्याकडे वीज अट्रॅक्ट होते, त्यामुळे तिथे खाली पाणीसुद्धा घातलेलं असतं. फिफ्थ पॉईंट बघा, दिस हेल्प्स टू स्प्रेड द इलेक्ट्रिक चार्ज क्विकली इन टू द ग्राउंड.
यामुळे काय होतं, जो इलेक्ट्रिक चार्ज विजेचा असतो तो लगेच ग्राउंडला म्हणजे जमिनीत जातो. त्यामुळे बिल्डिंगला कुठलीही हानी होत नाही. नेक्स्ट डी बघा, आपल्याला काय विचारलं आहे, वाय डू फार्मर्स स्टिक an iron stuff into the ground while working in the field in rainy condition. पावसाळी वातावरणात ज्यावेळी शेतकरी शेतात काम करत असतात त्यावेळी मोकळ्या मैदानात ते काय करतात, लोखंडी पहार असा खोचून ठेवतात. हे का करतात हे आपल्याला सांगायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, लार्ज अमाऊंट ऑफ चार्ज गेट बिल्ड in the clouds in rainy and stormy weather. पावसाळी ढगाळी वातावरण असतं त्यावेळेला बऱ्याच वेळा क्लाउड्स जे असतात, ढग जे असतात ते निगेटिव्हली चार्ज असतात. सेकंड पॉईंट बघा, समटाइम्स दिस चार्ज आर ट्रान्सफर्ड टू द अर्थ इन द फॉर्म ऑफ बोल्ट ऑफ लाइटनिंग. मग अशा वेळेला जे चार्ज क्लाउड असतात ते विजेच्या स्वरूपात पृथ्वीवर बऱ्याच वेळा येतात. थर्ड पॉईंट बघा, ड्यू टू आयर्न स्टफ द चार्जेस विल बी कंडक्टेड टू द अर्थ थ्रू आयर्न मेटल अँड स्प्रेड क्विकली इन टू द ग्राउंड. मग अशा वेळेला काय होतं, वीज पटकन त्या लोखंडी जागेच्या इथे येतं आणि ग्राउंडवर जातं. त्यामुळे विजेपासून हानी होत नाही. नेक्स्ट ई क्वेश्चन बघा, वाय इज लाइटनिंग नॉट सीन एव्हरी डे ड्युरिंग रेनी सीझन. प्रत्येक दिवशी आपल्याला पावसाळ्यात लाइटनिंग म्हणजे विजा दिसत नाही, असं का होतं? आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, व्हेन एअर अँड क्लाउड्स रफ इच अदर इन द स्काय द अप्पर पार्ट ऑफ क्लाउड बिकम निगेटिव्हली चार्ज अँड द लोअर पार्ट ऑफ क्लाउड बिकम पॉझिटिव्हली चार्ज. बघा, जेव्हा हवेमध्ये वादळ असतं त्यावेळेला ढगांचं काय होतं, एकमेकांशी घर्षण होतं आणि घर्षण झाल्यामुळे जो वरचा भाग आहे तो निगेटिव्हली चार्ज होतो आणि खालचा जो भाग आहे ढगांचा तो पॉझिटिव्हली चार्ज होतो. पुढचा पॉईंट बघा, व्हेन दिस निगेटिव्हली चार्ज ॲट द बॉटम ऑफ द क्लाउड बिकम मच लार्जर दॅन द चार्ज ऑन द ग्राउंड इट स्टार्ट्स फॉलिंग टुवर्ड्स द ग्राउंड इन स्टेजेस बट दिस कुडंट हॅपन एव्हरी डे. मग अशा वेळी काय होतं, जे निगेटिव्हली चार्ज क्लाउड आहेत ते ग्राउंडकडे म्हणजे पृथ्वीच्या दिशेने येतात आणि वीज होते. तर हे प्रत्येक दिवशी होत नाही. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघा, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज. स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत हे आपल्याला विचारलेत. तुम्ही लिहून घ्यायचे, फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. ठीक आहे, तर फर्स्ट पॉईंट बघा, the electric charge generated by a friction is called frictional electricity. This charge is produced only at the place of friction. Hence, it is called static electricity. बघा, ज्या वेळेला घर्षण होतं म्हणजे फ्रिक्शन होतं त्यावेळेला त्या जागी इलेक्ट्रिक चार्ज जनरेट होत असतो आणि मग ज्या वेळेला तेवढ्याच पोझिशनला इलेक्ट्रिक चार्ज होतो त्यावेळेला आपण त्याला म्हणतो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. सेकंड पॉईंट बघा, इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. मग हा जो इलेक्ट्रिक चार्ज असतो, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जी असते ती फक्त थोड्या वेळासाठी त्या पोझिशनला, त्या जागेवर जिथे फ्रिक्शन झालेलं आहे तिथे असते. थर्ड पॉईंट बघा, द चार्जेस ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्झॉर्ब्ड इन मॉइस्ट एअर. मॉइस्ट एअरमध्ये हा जो चार्ज आहे तो निघून जातो. नेक्स्ट पॉईंट बघा, an electrically charged object attracts other objects which has no electric charge. जे इलेक्ट्रिकल चार्ज ऑब्जेक्ट असतात ते जे इलेक्ट्रिकल चार्ज ऑब्जेक्ट नाही आहेत त्यांना अट्रॅक्ट करत असतात. म्हणजेच आपण ज्यांना न्यूट्रल ऑब्जेक्ट्स म्हणतो त्यांना ते अट्रॅक्ट करत असतात. नेक्स्ट पॉईंट बघा, लाईक चार्जेस रिपल्स इच अदर. जे लाईक चार्ज असतात ते एकमेकांना दूर ढकलतात, रिपल करतात. अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. जे अनलाईक चार्जेस असतात ते एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. नेक्स्ट पॉईंट बघा, रिपल्शन इज शुअर टेस्ट ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ स्टॅटिक चार्ज. रिपल्शन ही शुअर टेस्ट आहे कसली, तर स्टॅटिक चार्जची. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
What is the damage caused by lightning? How will you create awareness to prevent it? वीज पडून काय नुकसान होते हे आपल्याला विचारले आणि त्याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय प्रिव्हेंशन केलं पाहिजे हे विचारलंय. आन्सर बघा. ड्यू टू लाइटनिंग ग्रेट डॅमेज कॅन बी ऑकर. फर्स्ट पॉईंट बघा. इट मे कॉज फायर, त्याच्यामुळे आग लागू शकते. पर्सन ऑन हुम लाइटनिंग स्ट्राइक्स मे डाय अल्सो, ज्याच्यावर वीज पडते तो मरण पावू शकतो. इट कॉजेस मोर टेम्परेचर दॅन सन, सूर्यापेक्षाही जास्त तिथे तापमान तयार होतं. अवेअरनेस टू प्रिव्हेंट इट. फर्स्ट पॉईंट बघा. गाईड द पीपल टू इन्स्टॉल लाइटनिंग कंडक्टर ऑन टॉल बिल्डिंग्स. उंच बिल्डिंग्सवर आपण लाइटनिंग कंडक्टर लावलं पाहिजे. सेकंड पॉईंट बघा. डू नॉट स्टँड अंडर द ट्री ऑन ओपन ग्राउंड ऑर ऑन हाय लोकेशन ड्युरिंग द थंडर स्ट्रोम. ज्या वेळेला विजांचा कडकडाट असेल किंवा पावसाळी वातावरण असेल त्यावेळेला ओपन ग्राउंडवर किंवा एखाद्या झाडाखाली आपण उभं राहू नये. डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिक ॲप्लिकेशन. इलेक्ट्रॉनिक ज्या गोष्टी असतात त्यांना चार्जिंगला लावून वापरू नका. डू नॉट स्टँड नियर द इलेक्ट्रिक पोल, टेलिफोन पोल ऑर द टॉवर. उंच भागाला वीज पटकन पडते, त्याच्यामुळे आपण टेलिफोन टॉवर किंवा इलेक्ट्रिक पोल अशा ठिकाणी उभं राहायला नको. फिफ्थ पॉईंट बघा. स्टे इन पुक्का हाऊस मेड ऑफ सिमेंट अँड ब्रिक्स. सिमेंट आणि विटांपासून बनवलेले जे डोमसारखे हाऊसेस असतात तिथे आपण राहायला हवं. सिक्स पॉईंट बघा. स्टँड ऑन ओनली वूड अँड प्लास्टिक शीट ऑर स्टॅक ऑफ ज्यूट. लाकडी किंवा प्लास्टिकच्या भागावर आपण उभं राहायला हवं. हे होतं आपलं चॅप्टर नंबर 8. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.